दिवस एकटं एकटं कापणार? म्हणजे तुला असं वाटतं का कधी आपल्याला जोडीला कोणतरी असावं? कशाला? मी आहे की खंबीर, मी कापू शकते एकटी. अरे घासाबद्दल नाही बोलत मी. मग म्हणजे तू असं किती दिवस राहणार? लग्न वगैरे करायचं का नाही? झालं ना तुझा नवरा मरून 3 वर्ष होत आली. मग तुम्हाला कशाला एवढा आनंद व्हायचा त्याचा? आनंद म्हणतोय का? असं हो, बैलगाडीला सुद्धा असं जोडा लागतो. पुढं कार्यक्रमाला चाललं जोडा लागतो. मग असं जोडा एकटेच उभं राहणार? कुठं जाता येते का? बघ हे बघ स्नेहा, अरे किती दिवस असं चालणार? म्हणजे जे व्हायचं नव्हतं ते चुकून झालं, त्यात तुझा काय दोष आहे? आणि तू असा किती दिवस स्वतःला कोसणार? आत्ता वय असं तरुण आहे तू, असं नाही जमत एखाद्याला. माझं म्हणणं समजून घे. हो, माझ्यासाठी पण स्थळ बघतायत. मी सगळ्यांच्या समाजापुढं तुला ॲक्सेप्ट करायला तयार आहे. माझं प्रेम आहे रे तुझ्यावरती. तुम्ही म्हणते ते खरं आहे, पण ही गोष्ट गावाला पटण्यासारखी आहे का? गावाला पटवून द्यायचं. आता तरुण मुलीचं लग्न झालं, कुणाला नको आहे का ते? हा, त्यात झालं नवरा मेला म्हणजे असं सगळं नसतंय. सगळं सोडून नाही द्यायचं. कवर त्याच्या आठवणीत रमणार. पुढं पण असं पहिले माणसं म्हणतात ना, पुढचं पाऊल टाका. पण तुम्हाला वाटतंय असं, समाजाला वाटतंय का? अरे तुझं झालं, मला वाटायला पाहिजे की, पण मी तयार आहे ना. माझ्या घरचे पण तयार करेल मी. तेच सांगते, तुम्ही तयार आहे, मी विचार करेल, जे काय असेल ते. पण गावाला पटलं पाहिजे ना. गावाला कोणालाच पटणार नाही, पण जर काही काळ उलटल्यावर सगळे ऍक्सेप्ट करतील. आपली जोडी सगळ्यांच्या नजरेत यायला लागली, सवय होऊन जाईल. हे बघ, माझं लग्न झालं तर मी परत काय करू शकत, आणि मला नाही वाटत तुझा विचार कोणी करत असेल. आणि जरी सासू सासरे करत असतील तर त्यांच्यासमोर तू रोज अशी पडलेलं तोंड, त्यापेक्षा. आणि तुझं वय आहे किती रे? 22-23. अख्खे आयुष्य जायचंय पुढं. मी हात देतोय, मला तुझी साथ पाहिजे. ठीक आहे, मी करेल विचार. हा, माझ्या बोलण्याला विचार कर ना. मी काय असं, तू आत्तापर्यंत मला बघत आलेली, मी आहे ना तसं. आणि मी जर तुला असं अचानक भेटत राहिलो, कोणी नजर टाकायची ताकद नाही, जर मी असं जर लग्न केलं तर काय संबंध राहिला? बरोबर आहे तुमचं, पण बघा मग घरच्यांशी बोलावं लागेल का? मी बोलतो ना, तुझी साथ पाहिजे फक्त. करेल विचार. छान वाटलं मला. आणि असं भेटण्यापेक्षा आहे ना, एकदा लग्न झालं, विषय संपला. आणि आपली जोडी आपण एक सेल्फी काढून बघू. फोन चांगला आहे की तुमचा? तुझी तयारी असेल तर मी अजून पण भारी फोन घेऊन देईन. मला बोलायला आवडतं रे तुझ्याशी. चालेल. चांगली आठवण आहे बरं का? येऊ मी.